रामकृष्ण मित्रांनो, आपलं श्री सद्गुरू पूर्णानंद महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण एक नवीन व्हिडिओ करत आहे। यामध्ये आपण तबल्यावरती ताल धुमाळी हा ठेका समजून घेऊया। आता भजनामध्ये ताल धुमाळी हा खूप महत्त्वाचा ठेका आहे, त्यासाठी आपण हा प्रकार अभ्यासण्यासाठी घेतलेला आहे। आता धुमाळी ठेका तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, हा 8 मात्रेचा ताल आहे। किती मात्रेचा आहे? 8 मात्रेचा। याचा ठेका कसा आहे बघा, धीन धा धीन धीन ग धीन धा तीन तीन ग। याचे लक्षात धीन धा धीन धीन ग धीन धा तीन तीन ग। काही ठिकाणी धीन ना धीन धीन ग असं पण वाजवलं जातं, आणि काही ठिकाणी धीन धा धीन धीन ग धीन धा तीन तीन ग। बघा, यामध्ये 2 काल आहेत, एक 3ऱ्या मात्रेवरती काल आहे, एक 7व्या मात्रेवरती काल आहे। तर बघा, धीन धा धीन धीन ग धीन धा तीन तीन ग धीन धा धीन धीन ग तीन तीन ग। 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 ह्या झाल्या मात्रा। आपण ठेका सुद्धा म्हणून घेतलो। आता हा ठेका तबल्यावरती कसा वाजवायचा हे आपण पाहूया। ओके, चला तर आपण सुरू करूया। पहिला अक्षर कुठला आहे? धीन धा धीन धीन ग। ओके, आता धीन कसं वाजवायचं तुम्हाला माहिती आहे, बघा धीन। ओके, धीन धा धीन धीन ग। ओके, धीन धा धीन धीन ग। बरोबर बघा, धीन धा धीन धीन ग। परत कसा आहे दुसरा भाग कसा आहे? धीन धा धीन धीन ग धीन धा धीन धीन ग धीन धीन ग धीन धा धीन धीन ग धीन धा। धुमाळ ठेका वाजवला, एक उठाण वाजवलं, तीन आना तीन आना तीन आना। परत आपण लगी लावली सोपी, धाधी नाना धाती नाना। आणि परत आपण काय केलं, तिहाई केली, धा धातीत धा धातीत धा धातीत धीन धा धीन धीन ग। असं आपण काय केलं, ठेका, उठवणी, लगी आणि तिहाई अशा प्रकारे आपण हा ताल काय केलेला आहे, पूर्ण केला आहे। मी अनेकदा तुम्हाला मी परत अनेकदा घेऊया। धन्यवाद। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, नक्की आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा। रामकृष्ण हरी।